हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. आणि आज आपण बघणार आहोत फरसाणची भाजी. हो, फरसाणची, शेवची नाही बरं का. शेवमध्ये फक्त शेव असते, फरसाण हा मिक्स असतो आणि मिक्स फरसाणचीच भाजी बनवणार आहे मी, कारण ती माझ्या मुलीला आवडते. मिसळला काही ऑप्शन हवा असेल तर तो सोपा आणि सरळ ऑप्शन म्हणजे हा आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले, टोमॅटो घेतलेला आहे, फरसाण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेलं आहे आणि हे सगळं मी कट करून घेणार आहे आणि आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहे. ते इथे सगळं झिक करून रेडी आहे. ते इथे आलं लसूण मसाला रेडी आहे, कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला. तर चला आता फोडणीची तयारी करूयात. इथे मी कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे टाकून घेऊया. इथे मोहरी टाकलेली आहे, ती तडतडेपर्यंत थांबूयात. मोहरी तडतडली, जिरे टाकून घेऊयात. छान असा स्मोक झाला होता कढीपत्त्यामुळे. तो शांत झाला की मी परत कांदा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि छान असा कांदा टोमॅटो परतून झाला की आलं लसूणची पेस्टची टाकून घेणार आहे. ते छान लालसर होईपर्यंत कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. ते कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊयात. मीनवाईल कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर छान अशी परतली की छान टेस्ट येते, म्हणून कोथिंबीर पण मी टाकून घेतली. सोबत टोमॅटो टाकून घेतलेले आहे. दोन्ही छान शिजेपर्यंत परतून घेणार आहे. छान शिजून असं मऊसूत झालं की आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण घालून घेणार आहोत. इथे मी आलं लसूण पेस्ट घालून घेते आणि सगळं छान मऊ होईपर्यंत आणि आलं लसणाची टेस्ट, कच्ची जी चव असते ती जाईपर्यंत छान असं परतून घेणार आहे. सगळं छान मिक्स केलं. थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे पटकन शिजेल, नाही तर मग खूप वेळ लागतो. आणि स्टीलची कढई आहे, तुम्हाला तर माहिती आहे, स्टीलच्या कढईमध्ये पटकन खाली लागतं. सो खूप हलवावं लागतं, नाही तर मग लगेच खाली लागून जातं. की त्या आलं लसूणचा कच्चेपणा संपेपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, कलर पण चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. गरम मसाला, धनेपूड, लाल तिखट, थोडंसं आमचा सातारी मसाला, गरम मसाला, असं मी सगळं टाकून घेतलेलं आहे. थोडंसं शेवभाजीचा मसाला पण मी टाकून घेतलेला आहे आणि तो छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे, इथं कसुरी मेथी पण टाकली आहे. तर धने पावडर, जसं मी तुम्हाला सांगितलं, धने पावडर, जिरे पावडर, जे तुमच्याकडे जे मसाले असतील, जे तुम्हाला घालायचे ते तुम्ही घालू शकता. त्याने काही चवीला फारसा फरक पडत नाही. त्याचे सगळे मसाले मुरून जातात कारण शेवमध्ये, तर त्याच्यामुळे छान लागतं. तर तुम्हाला जे हवे ते मसाले तुम्ही टाकून घेऊ शकता. मी इथे थोडीशी आमचूर पावडर टाकली, कारण गोड तिखट आंबट अशी छान अशी चव त्याच्यामध्ये उतरते भाजीमध्ये आणि खूप छान लागतं खायला. मी इथे थोडंसं अजून मसाला घालून घेते, गरम मसाला, कारण मला तो कमी वाटला आहे. आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकली आहे, जेणेकरून थोडंसं गोडवा राहील. खूप पण नाही टाकायची, ना तर खूप गोड होऊन जाते शेव आणि मग खावीशी नाही वाटत. तर ते पण तुम्हाला ऑप्शनल आहे, टाकायचं असेल टाकू शकता. अदरवाईज साखर नाही टाकली तरी काही फरक पडत नाही, कारण फरसाणमध्ये थोडासा गोडवा असतो, साखर असते त्याच्यामुळे फारसा फरक पडत नाही. इथे आपण पाणी टाकून छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याच्यामध्ये शेव टाकून घेणार आहोत. तर इथे छान अशी उकळी आलेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये छान एकदा उकळी घेऊन घ्यायची, म्हणजे तो मसाला पूर्ण त्या पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरला पाहिजे. आणि मग तो उतरला की आपण थोड्या वेळातच त्याच्यात फरसाण टाकणार आहोत. फरसाण टाकलं की तुम्ही गॅस बंद करू शकता, कारण हे जे सगळं पाणी आहे ते फरसाण पूर्ण सोक करतं आणि घट्ट होऊन जाते भाजी. सो तुम्ही थोडंसं पातळसरच ठेवा, कारण मग हळूहळू ती घट्ट होत जाते आणि खूप घट्ट झाली की चांगली नाही वाटत. आता इथे बघा, मी टाकल्यानंतर ती बऱ्यापैकी लपथबी होते, पण नंतर थोड्या वेळाने पूर्ण सोक करून घेतं फरसाण, त्याच्यामुळे घट्ट होऊन जाते. माझं घशामध्ये इतकी खरखर आहे की काय सांगू तुम्हाला, त्याच्यामुळे मला सारखे व्हिडिओ एडिट करावा लागतं. तिथे मी फरसाण छान असं टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पातळच ठेवणार आहे मी.
तर असं छान असं आपण मिक्स करून घेतो आणि लपथबी अशी छान भाजी ठेवणार आहे, कारण मग थोड्या वेळाने ती घट्ट होऊन जाते. अगदी आपण जेवेपर्यंत ती म्हणजे जेवून एक आपण डबल भाजी घेईपर्यंत ती घट्ट होऊन जाते. सो थोडीशी पातळसरच ठेवायची. तर इथे मी सानिचाला सर्व करणार आहे पहिलं, कारण तिला भूक लागली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला कांदा वगैरे आवडत नाही. सो विदाऊट कांदा मी तिला सर्व करून देणार आहे. आणि छान असं लिंबू पिळायचं, खूप छान लागतं लिंबू पिळून. तिथे सानिसाची प्लेट तयार आहे आणि तिने स्वतःसाठी छान असं डायनिंग टेबल सेट केलेलं आहे. तुम्ही बघाल खूप सुंदर डेकोर केलं आहे तिने, स्वतःच केलं आहे. तिची ती ओढणी टाकून घेतली आहे बघा, आणि साईडला ते पॉट वगैरे ठेवला आहे आणि अशी तिची छोटीशी चेअर ठेवली आहे. तिने सगळं सेटअप करून घेतलेलं आहे स्वतःसाठी. आणि हे आहे माझी प्लेट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, भाजी किती घट्ट झाली आहे, थोड्याच वेळात घट्ट झाली. फक्त तिला सर्व करेपर्यंत एवढी घट्ट भाजी झाली, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की थोडीशी लपतबी ठेवूयात. बघा किती घट्ट भाजी झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो